फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल वाकडेज वर्ल्ड ऑफ कन्सेप्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण आपला फर्स्ट लेसन नॅचरल रिसोर्सेस एअर, लँड अँड वॉटर हा लेसन पाहिला होता. या लेक्चरमध्ये आपण या लेसनची एक्सरसाइज पाहणार आहोत. तर चला तर मग पाहूया आपण आपली एक्सरसाइज. आवर फर्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट वन, the layer of ozone gas absorbs dash rays that come from the sun to the earth. The answer is ultraviolet rays. Now next, of the total water available on the earth, fresh water forms dash percent. The answer is 0.3. म्हणजेच आपल्या अर्थवर अवेलेबल असणारं फ्रेश वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाणी किती आहे? 0.3%. Now next, both dash and dash constituents are present in the soil. The answer is abiotic and biotic. Now our second question is, why is it said that? The first question, the ozone layer is protective shell of the earth. ओझोन लेअरला प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ का म्हटलं जातं हे आपल्याला पाहायचंय. द आन्सर इज ultraviolet rays of the sun are very harmful for the living organism present on the earth. The ozone layer present at the high altitude around the earth absorbs these harmful radiations. The life on the earth is protected. Now the answer is ultraviolet rays. जे सूर्यापासून येणारी अतिनील किरण आहेत ते काय आहेत? सजीवांसाठी खूप हानिकारक असतात. आता हेच हानिकारक किरण हा ओझोन लेअर काय करतो? ॲब्झॉर्ब करतो आणि त्यामुळे हे हार्मफुल रेडिएशन आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि म्हणूनच ओझोन लेअरला प्रोटेक्टिव्ह शेल म्हणजे संरक्षक कवच असं म्हटलं जातं. नाव आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, वॉटर इज अ लाईफ. पाणी हे जीवन आहे. द आन्सर इज, living organism cannot survive without water. The blood of the animals and sap of the plant also have high proportion of water. Therefore water is said to be a life. पाणी हे जीवन का म्हटलं जातं? कारण कोणतेही सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाहीत. मग प्राण्यांमध्ये असणारं ब्लड असेल किंवा सॅप ऑफ द प्लांट म्हणजे वनस्पतीमध्ये असणारं द्रव्य असेल, यांच्यामध्ये पाण्याचं प्रपोर्शन म्हणजे प्रमाण काय असतं? जास्त असतं. म्हणून वॉटर इज लाईफ असं म्हटलं जातं. Now our next question is, sea water is useful even though it is not potable, or in what ways is the water in seas and ocean useful even though it is salty? आता सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोर्टेबल म्हणजे समुद्रातलं पाणी पिण्यायोग्य नसून सुद्धा ते कसं उपयोगी पडतं हे आपल्याला इथे पाहायचं आहे. नाव द आन्सर इज, फर्स्ट वन, देअर आर मेनी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स इन द मरीन वॉटर्स. आता आपल्याला माहिती आहे समुद्रामध्ये असणारे काही जे सजीव आहेत ते सुद्धा काय आहेत? खूप उपयोगी आहेत. नाउ नेक्स्ट इज, फिशरी इज अन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन ऑफ कोस्टल पीपल विच इज एंटायरली डिपेंडेंट ऑन सीज. फिशरी म्हणजे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असतो किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचा. त्यासाठी ते कोणावर डिपेंड असतात? ऑन द सीज. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज, सॉल्ट अँड सम अदर मिनरल्स आर ऑब्टेन फ्रॉम द सी वॉटर. म्हणजेच मीठ असेल किंवा आणखीन काही खनिजे असतील ते आपल्याला कुठून मिळतात? फ्रॉम द सी वॉटर. नाउ नेक्स्ट point is, the valuable jewels such as pearls are obtained from the some of the marine animals. म्हणजे हे जे व्हॅल्युएबल ज्वेल्स लाईक पर्ल्स म्हणजे काय? मोती आपण कुठून मिळतो? समुद्रामधून. मरीन ॲनिमल्स समुद्रात राहणारा कोणत्या प्राण्यापासून मिळतो माहिती आहे? ऑयस्टर पासून आपल्याला काय मिळतो? पर्ल्स, मोती. नाउ नेक्स्ट इज, ट्रान्सपोर्ट ऑफ गुड अँड कार्गो इज डन वाया सी रूट्स. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा आपण कशाचा यूज करतो? सी रूट्सचा यूज करत असतो. Now next is, due to evaporation of sea water the water cycle remains operative. Due to evaporation of sea water म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन जे होतं त्यामुळे आपल्याला माहिती आहे ढग तयार होतात, त्यापासून पाऊस मिळतो. म्हणजे ही जी वॉटर सायकल आहे ती ऑपरेटिव्ह राहण्याचं काम कोण करतं? सी वॉटर. दॅट्स वाय सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. नाव आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट विल हॅपन इफ? फर्स्ट वन, मायक्रोब्स इन द सॉइल गेट डिस्ट्रॉइड. जर मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल? द आन्सर इज, इफ ऑल द मायक्रोब्स इन द सॉइल आर डिस्ट्रॉइड द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन अँड वेदरिंग वुड नॉट टेक प्लेस. The humus will not be formed due to lack of decomposition process. The dead and decaying matter will remain scattered everywhere on the earth. म्हणजे जर मायक्रोब्स जर डिस्ट्रॉइड झाले तर काय होईल? डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये मायक्रोब्स खूप महत्त्वाचं काम करत असतात
आणि वेदरिंग आपण शिकलेलो आहोत, म्हणजे खडकाचं मातीमध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया हे सगळे मायक्रोब्स करत असतात. जर तेच नसतील तर ह्युमस सुद्धा तयार होणार नाही आणि डिकम्पोजिशनच जर झालं नाही तर मेलेले जे प्राणी असतील किंवा वनस्पतींचे अवशेष इतरत्र पृथ्वीवर असेच पसरून राहतील. दॅट्स वाय द मायक्रोब्स इन द सॉइल, when the microbes in the soil get destroyed, the decomposition weathering process will not take place. Now next one is the number of vehicle and factories in your surrounding increases. म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला वाहनांची संख्या असेल किंवा फॅक्टरीची संख्या जर वाढली तर काय होईल? The answer is in vehicles as well as factories there is a continuous combustion process occurring. Particularly in vehicles, they are incomplete combustion of fossil fuels releasing many air polluting gases in the atmosphere. It will cause dangerous and harmful effect on the surrounding environment and human being. पहा जर आपल्याला माहिती आहे हे व्हेकल्स असतात, व्हेकल्समध्ये फ्युएल बर्न होत असतात, ते फ्युएल बर्न झाल्यामुळे ते काय करतात, मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस इमिट करत असतात. आता हे जे गॅसेस आहेत ते कसे आहेत, हार्मफुल आहेत लिव्हिंग थिंगसाठी, कारण त्यातनं विषारी वायू बाहेर पडत असतात. आता हे फक्त ह्युमन बिईंगसाठी नाही तर आपलं जे पर्यावरण आहे त्याला सुद्धा ते काय पोहोचवतं, हानी पोहोचवतं. नाउ नेक्स्ट इज द टोटल सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर इज फिनिश. आता जर आपल्याला माहिती पिण्यायोग्य पाणी जर संपलं तर काय होईल? द आन्सर इज if the total supply of water is finished, the living world will also come to an end. जर टोटल सप्लाय म्हणजे पूर्ण हा जो पिण्याचा पाण्याचा पुरवठा जर संपला तर त्याचा परिणाम काय होईल, तर पृथ्वीवर सजीवांचा अंत होईल. ओके, नाउ आवर नेक्स्ट क्वेश्चन इज मॅच द फॉलोइंग. द फर्स्ट वन इज कार्बन डायऑक्साइड. आता वी नो दॅट द कार्बन डायऑक्साइड युजफुल फॉर प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. Now next is oxygen. Oxygen is useful for combustion. Water vapor. Water vapor is related to rain. And the next one is microbes. Microbes also useful for generation of soil. Okay, so now the next question is name the following. First one is constituents of the biosphere. Animals and plants, the answer. Now next, biotic constituents of soil. The answer is microbes, insects, rodents like rats and mice. Third one is fossil fuel. Fossil fuels are petrol, diesel and kerosene. Now next one is insert gases in air. These gases are argon, helium, neon, krypton and xenon. Now next one is gases that are harmful to the ozone layer. That gases are chlorofluorocarbon, carbon tetrachloride. Now next question is true or false. First, land and soil are the same thing. This is false. The water in a lake is called groundwater. The answer is false. Now next, it take about 1000 years to form 25 centimeter thick layer of soil. The answer is false. आपल्याला माहिती आहे 1000 of years कशासाठी लागतात, तर 2.5 सेंटीमीटर थिक लेयर तयार होण्यासाठी, पण इथे काय दिलेलं आहे 25 सेंटीमीटर. दॅट्स वाय this is false. Randon is used in decorative lights. The answer is false. So friends, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.